बँक कर्ज घोटाळा प्रकरणी आयसीआयसीआयच्या माजी प्रमुख चंदा कोचर, व्हिडिओकॉनचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आणि याआधी शुक्रवारी ईडीनं चंदा कोचर आणि वेणुगोपाल धूत यांच्या घरांवर तसंच कार्यालयांवरती छापे टाकले होते। सीबीआयकडून लुकआउट नोटीस जारी करत चंदा कोचर यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आणि सीबीआयनं सर्व विमानतळावरील इमिग्रेशन विभागाला चंदा कोचर यांनी देश सोडून जाण्याचा प्रयत्न केल्यास तशी माहिती आम्हाला दिली जावी असं सांगितलंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अखिलेश तिवारी यांनी। रात्रीचे 10 वाजल्यान आपण पाहू शकतात की ईडी ऑफिसच्या समोर मी आहे आणि ईडी ऑफिसमध्ये आतमध्ये व्हिडिओकॉनचे जे मालक आहे वेणुगोपाल धूत आणि आयसीसीआयची जी पूर्व सीईओ होती चंदा कोचर, त्यांचे हस्बंड दीपक कोचर आणि जे दीपक कोचर ची जी कंपनी होती त्यांचे जे सीएफओ आहे ते असा 3 लोकसभा चौकसी जे आहे ते सुरू आहे आणि आतमध्ये ईडीचे जे ऑफिसर आहे ते पण देखील आहे आणि 10 तास झाले आहे लगातार चौकसी सुरू आहे। अजून पण वेळ जाणार आहे। आपण 1 मार्चला यांच्या घरी पण रेड झाली होती आणि त्यानंतर आज 11:30 वाजता चंदा कोचर आणि त्यांचे हस्बंड इकडे आले होते, व्हिडिओकॉनचे मालक पण आले होते। आता 10 तास झाले आहे पण चौकसी सुरू आहे। त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी आयसीसीआय बँकमध्ये राहताना चंदा कोचरनी 3,250 कोटीची जे लोन सँक्शन केली होती व्हिडिओकॉन ग्रुपला, त्या ग्रुपमधून त्यांच्या हस्बंडला जी कमिशन भेटली होती ती पैसा कुठे गेला आणि कुठे खर्च केला आहे, त्यांच्या काय ट्रान्झॅक्शन आहे त्यावर PMLA असा ॲक्ट लावून त्यांची चौकसी सुरू आहे आणि नंतर आयसीसीआय बँकमध्ये ते NPA केला गेला होता, जे लोन दिलं गेलं होता व्हिडिओकॉन ग्रुपला, त्याच्यापैकी फक्त 1,700 कोटी परत आलं होतं आणि बाकी 1,700 जवळपास 700 कोटी जे कर्ज होता ते NPA करण्यात आला होता। त्यामुळे जे केस आहे ईडीमध्ये आता PMLA जे ॲक्ट आहे त्यातून चौकशी सुरू आहे आणि 3 इकडे आहे पण त्यांच्याशी चौकशी सुरू आहे। अजूनही किती तास जाणार ते कोणीही सूत्र बोलायला तयार नाही, पण रात्रीच्या वेळा आपण पाहू शकतात की ईडी ऑफिसमध्ये ते मौजूद आहे आणि त्यांच्या चौकशी सुरू आहे आणि जी पैसा इथून बाहेर गाव गेले त्यांचं पण ट्रान्झॅक्शन ते जोडून देखत आहे। कॅमेरा पर्सन निलेश सोबत अखिलेश तिवारी, TV9 मराठी, मुंबई। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।